एक जिल्हा परिषदेची कन्या शाळा ही शाळा नेहमीप्रमाणे भरलेली होती आणि नेहमीप्रमाणे भरलेली असतानाच विविध क्लासमध्ये फक्त मुलीच असायच्या, कारण की कन्या शाळेमध्ये फक्त मुलीच असतात। त्याच पद्धतीच्या एका वर्गामध्ये अशा पद्धतीनं ज्या मुली आहेत त्या बसलेल्या होत्या आणि तेवढ्यात तिथं एक इतिहासाच्या शिक्षिका आल्या आणि त्या शिक्षिकेनं एका विद्यार्थीचं नाव घेतलं आणि तिला म्हणाले, तुला प्रिन्सिपल सरनी बोलवले आहे। मग आता त्या तरुणीला वाटलं की प्रिन्सिपल सरांनी कसं काय बोलवलं, कारण की विद्यार्थ्यांचा संपर्क हा जास्तीत जास्त आपल्या शिक्षकांसोबत असतो आणि जेव्हा प्रिन्सिपल बोलवतात तेव्हा मात्र नक्कीच काहीतरी घडलेलं असतं। म्हणून ती विद्यार्थिनी थोडं घाबरत होती की प्रिन्सिपल सरांनी अचानक पद्धतीनं कसं काय बोलवलं, पण तरीसुद्धा मॅडमनी सांगितलं की शिक्षकाला प्रिन्सिपल सरांना भेटायचं आहे। म्हणून ती तरुणी आहे, विद्यार्थिनी आहे, ती प्रिन्सिपलच्या कॅबिनकडे गेली आणि प्रिन्सिपलच्या कॅबिनचं दार उघडून म्हणली, मी आय कम इन सर, मी आतमध्ये येऊ का? प्रिन्सिपल म्हणे, हो ये। मग ती तरुणी, ती विद्यार्थिनी प्रिन्सिपलच्या समोर जाऊन उभा राहिली। तर तिने विचारलं, काय काम होतं सर? तर ते म्हणे, काही नाही, तुला सहज बोलवलं आहे आणि तू एवढी लांब काऊन उभा आहे, तू थोडं माझ्याजवळ ये। त्या प्रिन्सिपलनं त्या विद्यार्थिनीला तिच्या जवळ बोलवलं आणि बोलता बोलता तिला एवढं जवळ घेतलं आणि तिच्या ड्रेसमध्ये नको तिथं हात घालू लागला, नको तिथं टच करू लागला आणि घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे हरियाणामधील जिंद जिल्ह्यामधील एक सरकारी शाळा आहे, जिल्हा परिषदेची कन्या शाळा, त्याला गर्ल्स स्कूल असं सुद्धा म्हणतात। ही गर्ल्स स्कूल आहे आणि या गर्ल्स स्कूलमध्ये बऱ्याच विद्यार्थिनी शिकत होत्या, फक्त विद्यार्थिनीच तिथं मोठ्या प्रमाणात होत्या। मग नेहमीप्रमाणे ती शाळा भरलेली होती आणि त्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या काही विद्यार्थिनी आहेत त्या अशा पद्धतीनं दररोज त्यांचं शिक्षण घेत होत्या। पण ऑगस्ट 2023 मध्ये एका तरुणीला, एक शिक्षिका असतात इतिहासाच्या, त्या तरुणीला बोलवण्यासाठी वर्गामध्ये जातात आणि त्या तरुणीचं नाव घेऊन म्हणतात की तुला प्रिन्सिपल सरांनी बोलवलं। मग ती विद्यार्थिनी प्रिन्सिपल सरांना भेटायला जाते। तो प्रिन्सिपल तिला जवळ घेतो आणि जवळ घेऊन तिच्या ड्रेसमध्ये हात घालतो, तिला नको तिथं टच करतो। आता त्या प्रिन्सिपलचा जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजामधून आतमधून बाहेरचं सगळं दिसत होतं, पण बाहेरच्या माणसाला आतमध्ये काहीही दिसत नव्हतं, कारण की तिथं एका काच लावला होता आणि तो काच तशा पद्धतीचा ट्रान्सपरंट होता की बाहेरच्या माणसाला आतमधलं काही दिसत नव्हतं, आतमधल्या माणसाला मात्र बाहेरून कोण येतंय काय करतंय सगळं काही दिसत होतं। मग त्या पद्धतीनं हा जो प्रिन्सिपल आहे त्याचं नाव आहे करतार सिंह आणि तो त्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य करत होता। पण ती विद्यार्थिनी जेव्हा विरोध करत होती, तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती, मग मात्र तो प्रिन्सिपल तिला दमदाटी करायचा, फेल करेन, असं करेन तसं करेल अशा पद्धतीनं धमकावायचा आणि जर त्या विद्यार्थिनीने जोरदार विरोध केला तर मग मात्र तिला त्या ठिकाणाहून सोडायचा आणि त्या पद्धतीनं या तरुणीसुद्धा त्याला जोरदार विरोध केला, फेल करा नाही तर काही करा। ती तिथून निघून गेली। मग यानं तिला सोडलं आणि ती तिथून बाहेर निघून गेल्यानंतर तिला स्वतःची लाज वाटू लागली की अशा पद्धतीनं कसं काय घडू शकतं, हे आपल्या शाळेचे प्रिन्सिपल आपल्यासोबत असं कसं काय करू शकतात असा देखील मोठा प्रश्न तिला त्या ठिकाणी पडला होता। मग ती सगळा या विचार करत बसली होती, तिला संपूर्ण दिवस काही कळालं नाही, काही समजलं नाही। मग शाळा सुटल्यानंतर तिची जी जवळची मैत्रीण आहे तिनं तिला गोष्ट सांगितली आणि विचारलं की असं कोणी करू शकतं का की प्रिन्सिपल अशा पद्धतीनं एखाद्या विद्यार्थिनीसोबत करू शकतात का? मग ती ज्या विद्यार्थिनीला सांगत होती ती विद्यार्थी म्हणे की तुझ्यासोबत बी असं झालं आहे का? ती म्हणे नाही, पण तुझ्यासोबत बी असं झालं आहे का, म्हणजे तुला पण ही गोष्ट माहिती आहे का? तर ती जी असणारी तरुण विद्यार्थिनी आहे ती सुद्धा म्हणे हो, माझ्यासोबत सुद्धा अशाच पद्धतीनं झालं आहे आणि हे आता या शाळेमध्ये नवीन राहिलेलं नाही, कित्येक विद्यार्थिनीसोबत अशाच पद्धतीनं झालेलं होतं।
पण आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थिनींसोबत झालं होतं त्यांनी फक्त भीतीपोटी कुठेही तक्रार केली नव्हती आणि घडलेला प्रकार कोणालाही सांगितलेला नव्हता। कारण की एका शाळेमध्ये जर अशा पद्धतीचं कृत्य घडत असेल आणि त्या विद्यार्थिनीनं घरच्यांना आजूबाजूच्यांना कोणाला सांगितलं तर त्यांची शाळा कायमची बंद होईल, त्यांना शाळेतून काढून टाकलं जाईल आणि त्यांच्यावर आरोप लावले जातील आणि जे तो प्रिन्सिपल आहे त्याची पहुंच खूप वरपर्यंत आहे, मोठमोठे अधिकारी त्याच्या संपर्कात आहेत, त्याचं काहीही वाकडं होणार नाही असं देखील तिथल्या विद्यार्थिनीला वाटायचं। म्हणून त्याच्या विरोधात कोणीही ॲक्शन घ्यायला किंवा तक्रार करायला पुढं येत नव्हतं। पण मात्र ही जी तरुणी होती आणि तिनं त्या ज्या तरुणीला सांगितलं होतं या तरुणींनी जरा धीर धरला आणि जे होईल ते पाहू असं म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सगळ्या काही गोष्टी सविस्तर लिहिल्या। त्यांनी एक पत्र जिल्हाधिकारी यांना लिहिलं, एक पत्र राज्यपालांना लिहिलं, एक पत्र राष्ट्रपतींना लिहिलं आणि एक पत्र हे महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत दिल्लीच्या त्यांना सुद्धा लिहिलं। पण बऱ्याच ठिकाणी पाठवलेले पत्र हे त्या ठिकाणी पडून राहिले, ते उघडून कोणीही पाहिले नाही। पण या तरुणींनी या विद्यार्थिनींनी पाठवलेलं पत्र हे महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी उघडून पाहिलं आणि त्यामध्ये वाचलं, ते एकदम धक्कादायक होतं। त्या विद्यार्थिनींनी लिहिलेलं होतं की आमच्या शाळेमध्ये बऱ्याच विद्यार्थिनींसोबत तो जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल अशा अशा पद्धतीनं विद्यार्थिनीला जवळ बोलवतो आणि अशा अशा पद्धतीचं करतो, धमकावतो, फेल करण्याची भाषा करतो आणि नको नको तिथं टच करतो। यानं आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थिनींसोबत अशा पद्धतीनं केलं आहे, पण भीतीपोटी कोणीही आत्तापर्यंत तक्रार दिली नाही। आम्हालाही खूप भीती वाटते की आमच्यासोबत सुद्धा असं काही होईल, कारण की ही जर माहिती त्यांना मिळाली तर आम्हाला सुद्धा शाळेमधून काढून टाकलं जाईल। त्यामुळे तुम्हाला जर चौकशी करायची आहे तर तुम्ही स्थानिकचे जे अधिकारी आहेत त्या कुठल्याही अधिकाऱ्याला सोबत आणू नका, इतर राज्यातले जे अधिकारी आहेत त्यांना सोबत आणा, कारण की या प्रिन्सिपलच्या स्थानिकच्या अधिकाऱ्यांसोबत चांगल्या ओळखी आहेत। निपक्षपणे या संपूर्ण घटनेची चौकशी केली तर नक्कीच शाळेतल्या ज्या मुली आहेत त्या सुद्धा बिनधास्तपणे घडलेला संपूर्ण प्रकार सांगतील। आणि ही जी आम्ही लिहिलेलं पत्र आहे ते पत्र कुठंही उघड करू नका, कारण की हे जर पत्र तुम्ही उघड केलं तर मात्र त्या हँडरायटिंगच्या वरून म्हणजे त्यांची जी पत्र लिहिण्याची पद्धत आहे त्याच्यावरून त्यांच्या हस्ताक्षरावरून ते पत्र कोणी लिहिलं आहे ओळखलं जाईल आणि ते जर ओळखलं तर आम्हाला शाळेमधून काढून टाकतील असं त्या विद्यार्थिनींनी एकदम स्पष्टपणे त्या पत्रामध्ये सगळ्या काही गोष्टी एकदम बारकाईने लिहिलेल्या होत्या। मग महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तिथले जे वरिष्ठ अधिकारी होते, SDM होते, तिथले जे DYSP होते, या संपूर्ण अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली आणि ती समिती तयार करून थेट त्या शाळेमध्ये पोहोचले। आता शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या एक एक तरुणींना विचारण्यात आलं, सगळ्या काही गोष्टी तपासून पाहण्यात आल्या। तेव्हा काही तरुणींच्या माध्यमातून अशी माहिती समोर आली की हे सगळं जे कृत्य घडत होतं त्या कृत्यामध्ये त्यांच्या जी विद्यार्थ्यांची शिक्षिका होती इतिहासाची, ती शिक्षिकासुद्धा सहभागी होती आणि तिचं आणि त्या प्रिन्सिपलचं या दोघांचं लफडं चालू होतं, या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ती शिक्षिकाच विद्यार्थिनींना निवडायची आणि प्रिन्सिपलकडे पाठवायची आणि हा सगळा प्रकार घडायचा। जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निपक्षपणे सगळी काही चौकशी केली, बऱ्याच तरुणींनी बिनधास्तपणे अधिकाऱ्यांसमोर सांगितलं, तर अशा एकूण या शाळेमधल्या 60 विद्यार्थिनी या समोर आल्या आणि त्यांनी कबुली दिली की त्यांच्यासोबत सुद्धा अशाच पद्धतीनं घडलं आहे। आता या संपूर्ण प्रकरणाची जे चौकशी करत होते त्यामध्ये त्यांचं नाव आहे श्रीकांत जाधव, ते ADGP आहेत, इम्रान रजा हे डेप्युटी कमिशनर आहेत, त्या ठिकाणच्या SHO आहेत, IPS अधिकारीसुद्धा आहेत आणि तो जो आरोपी प्रिन्सिपल आहे, मुख्याध्यापक आहे, त्याला नोव्हेंबर 2023 मध्ये अटकसुद्धा केली आहे आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे। पण जर आपण पाहिलं तर या दोन विद्यार्थिनींनी जी हिम्मत करून सरकारी अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिला आयोगाला पत्र लिहिली म्हणून त्या प्रिन्सिपलचा मुख्याध्यापकाचा चेहरा जगासमोर आला।
आणि जर इतर तरुणींप्रमाणे मुलींप्रमाणे या दोघींनी सुद्धा सगळं काही सहन केलं असतं तर कदाचित अजून कित्येक विद्यार्थिनींना अशाच पद्धतीनं त्या प्रिन्सिपलचा सामना करावा लागला असता असं देखील आपल्या या ठिकाणी वाटू लागतं। आणि खरंच त्या दोन विद्यार्थिनींनी जे काम केलं आहे ते एकदम उत्तमरित्या चांगलं केलं आहे। त्यामुळं परिसरातल्या लोकांकडून किंवा जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांना माहीत होतं की त्या दोन विद्यार्थिनी कोण आहेत, त्यांचं देखील कौतुक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जात आहे। पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे। महिला, मुली, तरुणी या आता रस्त्यानं सुरक्षित नाहीत, बाहेर सुरक्षित नाहीत आणि घरीही सुरक्षित नाहीत असं सुद्धा वाटू लागलं असतानाच आता ज्या तरुणींना, मुलींना बिनधास्त शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पाठवलं जातं त्या ठिकाणी सुद्धा जर असेच प्रकार घडू लागले तर मात्र काय करावं आणि काय नाही असा देखील प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। पण कसं असतं, कुठेही असे जे कृत्य करणारे लोक आहेत ते फक्त बोटावर मोजणारे इतके असतात, पण त्यांच्यामुळं चांगल्या लोकांचं नावसुद्धा खराब होऊ लागतं आणि लोक त्यांच्याकडं सुद्धा वाईट दृष्टीने बघू लागतात। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।